नेचर ऑफ केमिकल बॉन्ड मधला तो द फॉर्मल चार्ज कॅल्क्युलेट कसा करतात ते आपण पाहत होतो. आणि फॉर्मल चार्ज कॅल्क्युलेट करताना आपल्याला अडचण अशी आली की आपल्याला लेव्हिस स्ट्रक्चरच म्हणजे ड्रॉ करता येत नव्हतं की मग लेव्हिस स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं. बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की सर एकदा परत आपल्याला सांगा की लेव्हिस स्ट्रक्चर कसं काढलं जात असतं. तर लेव्हिस स्ट्रक्चर काढण्यासाठी काही रूल्स आपल्याला आज पाहायचे आहेत. तर रूल्स फॉर ड्रॉइंग द लेव्हिस स्ट्रक्चर हा टॉपिक आज आपल्याला पाहायचा आहे. ओके, तर पहिला जो काय रूल आहे तुमचा लेव्हिस स्ट्रक्चर ड्रॉ करायचा तो असा आहे की तुमचा सेंट्रल आयटम जो आहे तुमचा सेंट्रल आयटम कोण कन्सिडर करायचा. सेंट्रल आयटम कोण कन्सिडर करायचा. ओके, एखादा मॉलिक्यूल असेल तर त्या मॉलिक्यूल मधला सेंट्रल आयटम कुठला कन्सिडर करायचा. तर जोही आयटम साइजनी मोठा असेल, जोही आयटम साइजनी मोठा असेल, ओके, जोही आयटम साइजनी मोठा असेल, ओके, ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी असेल आणि जो लेस नंबर मध्ये तिथे प्रेझेंट असेल, लेस इन नंबर, ओके, लेस नंबर मध्ये प्रेझेंट असेल, कमी क्वांटिटी तो प्रेझेंट असला पाहिजे, त्या ॲटमला तुम्हाला सेंट्रल आयटम कन्सिडर करायचा. मी एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. SF4 एक एक्झाम्पल पहा. आता या SF4 मधला पहा इथे साइज जर म्हणाल तुम्ही तर तुम्हाला माहिती असेल का फ्लोरीनची साइज जी आहे तो फ्लोरीन जो आहे तो सगळ्यात इलेक्ट्रोनेगेटिव्ह, सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स आहे आणि त्याची साइज खूप छोटी आहे फ्लोरीनची. ओके, मग मोठी साइज कोणाची तर साइज मोठी आहे तुमच्या सल्फरची, म्हणजे सल्फर जो आहे तो तुमचा साइजनी मोठा आहे. ओके, सल्फरची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी आहे ऍज कंपेअर्ड टू फ्लोरीन. फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सगळ्यात जास्त असते. ओके, तर फ्लोरीन या सल्फरची जी तुमची साइज आहे, याची जी काय साइज आहे तुमच्या याची साइज जी आहे ती तुमची या सल्फरची साइज जी आहे ती मोठी आहे. ओके, परत याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ची कमी आहे कोणापेक्षा तुमच्या फ्लोरीन पेक्षा. आणि फ्लोरीन इथे 4 आहे, सल्फर तुमचा एकच आहे म्हणजे तो नंबरनी पण इथे कमी आहे आणि म्हणून तुमचा सल्फर जो आहे तो इथे सेंट्रल आयटम व्हायला पाहिजे. ओके, काय व्हायला पाहिजे सेंट्रल आयटम व्हायला पाहिजे. ओके, पहिला रूल तुमच्या लक्षात आला असेल तर सल्फर तुमचा इथे सेंट्रल आयटम होणार आहे. ओके, दुसरा रूल आपल्याला पाहायचा आहे की तुमचा जो काय हायड्रोजन असतं, तुमचा जो काय हायड्रोजन आयटम आहे तो ऑलवेज टर्मिनल पोझिशनला असणार आहे. हायड्रोजन कुठेही असला तर तो टर्मिनल पोझिशनला असणार आहे. तुम्ही त्याच्या संदर्भातले बरेचसे एक्झाम्पल पाहिले असेल. आपण CH4 मिथेन पाहिला, हायड्रोकार्बन मध्ये आपण इथेन पाहिला, मिथेन पाहिला, अल्केन मध्ये पण पाहिले ना. तर हायड्रोजन जो आहे तो ऑलवेज तुमचा टर्मिनल पोझिशनला असणार आहे. एक्झाम्पल म्हणून मी परत एकदा सांगतो. सपोज हा CH4 जर मी घेतला इथे तर इथे काय होईल, CH4 जर घेतला तर हा हायड्रोजन, हा काय तुमचा परत हायड्रोजन, परत तुमचा हायड्रोजन आणि परत हायड्रोजन परत असं. ओके, तर हायड्रोजन ऑलवेज तुमचा टर्मिनल पोझिशनला असला पाहिजे. हा एक रूल आहे. ओके, आणखी हायड्रोजनच्या संदर्भात टर्मिनल पोझिशनला असतं. आणखी एक रूल आहे तुमच्या फ्लोरीनच्या संदर्भातला. ओके, कोणाच्या संदर्भातला फ्लोरीनचा. तर फ्लोरीन पण तुमचा ऑलवेज टर्मिनल पोझिशनलाच असतं. ओके, पहिल्यांदा लक्षात घ्या की हायड्रोजन टर्मिनल पोझिशनला का असतं. तर हायड्रोजन टर्मिनल पोझिशनला यामुळे असतं का हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं होतं 1s1. याच्या लास्ट सेल मध्ये, याच्या व्हॅलन्स सेल मध्ये एकच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे आणि दॅट तो एकच बॉन्ड फॉर्म करेल आणि एक बॉन्ड त्याला फॉर्म करायचा झाला तर तो टर्मिनल पोझिशनला राहणार आहे. पण तसंच फ्लोरीन पण तुमचा टर्मिनल पोझिशनलाच असतं. फ्लोरीन पण तुमचा ऑलवेज टर्मिनल पोझिशनला असतं. त्याचंही रिझन असं आहे का फ्लोरीनचं जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहाल तर तुमच्या लक्षात येईल का फ्लोरीन जो आहे त्याचा ॲटॉमिक नंबर, फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 7 आहे. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही 1s2, नंतर तुमचं 2s2 आणि नंतर काय 2p5 असं लिहाल. त्याची व्हॅलन्स सेल जी आहे ती दुसऱ्या नंबरची आहे. टोटल इलेक्ट्रॉन याच्याकडे 7 आहे आणि 7 इलेक्ट्रॉन आहेत. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी फक्त एकच इलेक्ट्रॉन त्याला लागतं आणि एकच इलेक्ट्रॉन लागतं, त्याच्यामुळे तो फक्त आणि फक्त एकच बॉन्ड जो आहे तो फॉर्म करणार आहे. आणि दॅट्स वाय हा तुमचा फ्लोरीन पण ऑलवेज टर्मिनल पोझिशनलाच असणार आहे. एक्झाम्पल हे घेऊ शकता तुम्ही. SF4 फ्लोरीन कुठे तर टर्मिनल पोझिशनला असेल. फ्लोरीन कधी पण एकच बॉन्ड फॉर्म करेल. ओके, तर 3 रूल तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. एक रूल आपल्याला पुढे पण काही रूल्स आपण लक्षात घेऊ, पण पहिल्यांदा 3 रूल मी ते सांगितले की सेंट्रल आयटम जो आहे तो तुमचा साइजने मोठा असायला पाहिजे, त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी असायला पाहिजे आणि ते कमी क्वांटिटी तो मॉलिक्यूल मध्ये असला पाहिजे, लेस नंबर मध्ये तो असला पाहिजे. आणि देन आपण म्हटलं का हायड्रोजन जो आहे तो ऑलवेज तुमच्या टर्मिनल पोझिशनला राहील कारण तो एक बॉन्ड फॉर्म करत असतं आणि सोबतच
तुमचा फ्लोरीन जो आहे तो तुमच्या टर्मिनल पोझिशनवर राहायला पाहिजे. ओके, आणखी जर तुम्ही लक्षात घ्या इथे जे काय एक्झाम्पल पाहिलं त्याच्यामध्ये हा जो काय हायड्रोजन आहे हा टर्मिनल पोझिशनला आहे. ओके, का ते एक बॉन्ड फॉर्म करतं. सोबतच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर तुम्ही पाहिली इथे निगेटिव्हिटी आहे ती आहे तुमची 2.5 आणि हा जो हायड्रोजन घ्या तर याची इलेक्ट्रॉन 2.1. ओके, इथे की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स जास्त नाही आहे दोघांमधला. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स दोघांमधला जास्त नाही आहे, पण आपल्याला हायड्रोजन ऑलवेज टर्मिनल पोझिशनला ठेवायचा आहे. हा एक रूल आपण इथे बनवून ठेवलेला आहे. आता बरोबर म्हणतात की सर ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लक्षात ठेवायची आहे का, तर बिलकुल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लक्षात ठेवण्याची गरज नाही. सिंपल एक तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवता येईल. तुमचा जो पिरियडिक टेबल असतं जो की आपल्याला शिकायचंही आहे, आपल्याला एक युनिट आहे पिरियडिक प्रॉपर्टी, त्याच्यामध्ये आपण हा पिरियडिक टेबल आपला डिटेल मध्ये शिकणारच आहोत. तर या पिरियडिक टेबल मध्ये जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जात असतो म्हणजे इकडून तिकडे जेव्हा जात असतो तेव्हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे तुमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती वाढत जाते. ओके, काय होते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते. व्हेन वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत असतात. ओके, आता आणखी एक रूल असा आहे की एखादा मॉलिक्यूल्स तुमचा असेल, एखादा कुठलाही मॉलिक्यूल्स असेल, त्या मॉलिक्यूल्स वर जर कुठल्या प्रकारचा चार्ज असेल का निगेटिव्ह चार्ज तुम्हाला इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट वर द्यायचा आहे आणि जर पॉझिटिव्ह चार्ज तिथे येत असेल तर तो पॉझिटिव्ह चार्ज तुमच्या इलेक्ट्रो पॉझिटिव्ह म्हणजे ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे त्यावर देत असतात. ओके, तर निगेटिव्ह चार्ज जर तुमच्या मॉलिक्यूल्स वर असेल तर तो निगेटिव्ह चार्ज तुमच्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट वर द्या आणि जर पॉझिटिव्ह चार्ज तुमच्या एखाद्या मॉलिक्यूलवर असेल तर तो पॉझिटिव्ह चार्ज त्या मॉलिक्यूलमध्ये असलेल्या इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट्सवर तुम्हाला द्यायचा आहे. परत एक रूल आहे की त्या रूल मध्ये आपण असं म्हणू शकतो की जर तुमचा ऑक्सिजन तुमच्या एखाद्या मॉलिक्यूल मध्ये असेल आणि तो ऑक्सिजन जर टर्मिनल पोझिशनला येत असेल, लक्षात घ्या ऑक्सिजन जर टर्मिनल पोझिशनला येत असेल म्हणजे शेवटी येत असेल तुमच्या स्ट्रक्चर मध्ये तर त्याची बॅलन्सी म्हणजे तो दोन बॉन्ड तिथे फॉर्म करणार आहे. असे काही रूल्स जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. कुठल्याही प्रकारचं लेव्ही स्ट्रक्चर हे सगळे रूल लक्षात ठेवून आपण बिलकुलच काढू शकत नाही. लेव्ही स्ट्रक्चरला बरेच सारे लिमिटेशन्स आहेत. ऍक्च्युअल मध्ये लेव्हिसचं असं म्हणतं की तुम्ही स्ट्रक्चर काढताना म्हणजे लेव्हिसचं स्ट्रक्चर काढताना एक आपण पाहत असतो की ऑक्टेट कंप्लीट असायला पाहिजे. पण तुम्हाला माहित आहे की बरेच सारे असे मॉलिक्युल्स आहेत की ज्यांचं ऑक्टेट जे आहे ते इनकम्प्लीट असतं. ओके, ज्याला आपण इनकम्प्लीट ऑक्टेट म्हणून एक टॉपिक आपण पाहिला होता, त्याच्यामध्ये बरेचसे एक्झाम्पल आपण पाहिले होते. जसं की तुमचा एक मॉलिक्यूल घेतला होता मी BeCl2. ओके, नंतर काय घेतला होता BF3 घेतला होता. तुम्ही याला घरी सॉल्व्ह करून पहा. याच्या शेवटच्या सेलमध्ये ऑक्टेट नाही आहे, 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स आहेत, ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. आपण बरेच एक काही एक्झाम्पल पाहिले होतं, PCl5 पाहिला होता. ओके, तर या PCl5 चं जर एक्झाम्पल घेतलं होतं, परत आपण गेलो होता SF6 पाहिला होता. ओके, तर हे काही मॉलिक्युल्स आहेत की यांच्या शेवटच्या सेलमध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, म्हणजे हे जे होते हे इनकम्प्लीट ऑक्टेट वाले होते, हे एक्सपांडेड ऑक्टेट वाले होते. आणि काही मॉलिक्युल्स आपल्याला असे पण आहेत, तुमचा मी इथे NO2 घेतोय, NO2 घेतोय. या मॉलिक्यूल मध्ये जर तुम्ही पाहाल तर त्याच्यामध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. कसं याचं एक्झाम्पल मी तुम्हाला समजावून देतो क्लासच्या शेवटी. ओके, तर हे बरेच सारे लिमिटेशन्स आहेत तुमच्या लेव्ही स्ट्रक्चरचे आणि त्यामुळे हे लेव्ही स्ट्रक्चर हे जे काय लेव्हीचे आपण लेव्ही स्ट्रक्चर कॅल्क्युलेट करणं म्हणजे काढण्यासाठी जे काय रूल्स आज इथे आपण पाहणार आहोत, या रूल्सला लक्षात घेऊनच आपण सगळे स्ट्रक्चर ड्रॉ करू शकू असं बिलकुलच नाही आहे. तुम्हाला 1 बाय 1 सगळेचे स्ट्रक्चर जे आहेत हे लक्षात तुम्हाला ठेवायचे आहेत आणि जर तुम्ही लक्षात ठेवू शकले तर मग तुम्हाला त्याचं लेव्ही स्ट्रक्चर जे आहे ते कॅल्क्युलेट करता येतं. त्याच्यासाठी त्या ॲटमची त्या मॉलिक्यूल मध्ये असलेल्या त्या ॲटमची जर तुम्ही पोझिशन लक्षात ठेवली तर मग ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येत असतं. ओके, तर आपण काही एक्झाम्पल्स घेऊ आणि त्यांचे लेव्ही स्ट्रक्चर जे आहेत ते ड्रॉ करून बघू. तर त्याच्यामधलं पहिलं एक स्ट्रक्चर इथे मी घेतोय की सपोज मी घेतला इथे CCl4. ओके, CCl4 इथे स्ट्रक्चर काही रूल्स आपण पाहिले, त्याच्या वरून आपण असं स्ट्रक्चर ड्रॉ करण्याचा प्रयत्न करू. तर इथे पहा कार्बन जो आहे तो मी घेतोय इथे सेंट्रल आयटम का कमी क्वांटिटीत आहे. ओके, आणि मग इथे हे जे काय क्लोरीन घेतोय हा क्लोरीन घेतला. आता 4 क्लोरीन आहेत तर 4 क्लोरीन इथे मी घेतोय. आता 4 क्लोरीन घेतले हे त्याचं लेव्ही स्ट्रक्चर असं मी ड्रॉ केलं. कसं सांगतो तुम्हाला पहा. जर तुम्ही घ्याल तर कार्बन जर तुम्ही घेतला तर कार्बनच्या व्हॅलन्स सेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात. कार्बनच्या व्हॅलन्स सेलमध्ये
4 इलेक्ट्रॉन्स असतात. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, लिथियम जो आहे त्याच्या व्हॅलन्स शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन्स असतं. कोणाच्या? लिथियमच्या शेवटच्या शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन्स असतं. बेरिलियमच्या शेवटच्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. बोरॉनच्या शेवटच्या शेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, तुमच्या कार्बनच्या शेवटच्या शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, नायट्रोजनच्या शेवटच्या सेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतात. ऑक्सिजनच्या शेवटच्या सेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, ऑक्सिजनच्या शेवटच्या सेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन. नंतर तुमचा फ्लोरीन जर तुम्ही घ्याल तर फ्लोरीनच्या शेवटच्या सेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, आणि जर निऑन तुम्ही घेतला तर निऑनच्या शेवटच्या सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात. तर हा सिक्वेन्स पण आपण लक्षातच ठेवू लेव्हिस स्ट्रक्चर काढण्यासाठी. तर किती? लिथियमच्या शेवटच्या सेल मध्ये 1, बेरिलियमच्या शेवटच्या सेल मध्ये 2, बोरॉनच्या 3, कार्बनच्या 4, नायट्रोजनच्या 5, ऑक्सिजनच्या 6, फ्लोरीनच्या 7 आणि निऑनच्या 8. ऑक्टेट कंप्लीट असतं निऑनचं, 0 ग्रुप लिमिट आहे. ओके, तर इथे तुमच्या लक्षात येईल का कार्बन इथे हा सेंट्रल आयटम इथे मी घेतलाय. तर कार्बनच्या व्हॅलन्स सेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, 4 इलेक्ट्रॉन्स असतात. तर कन्सिडर करा ना, हा 1 इलेक्ट्रॉन, हा 1 इलेक्ट्रॉन, हा 1 इलेक्ट्रॉन आणि हा 1 इलेक्ट्रॉन, 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात. आता क्लोरीनच्या शेवटच्या सेल मध्ये क्लोरीन जो आहे तो तुमच्या फ्लोरीनच्या खाली येतं. क्लोरीनच्या ही शेवटच्या सेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स येतात. क्लोरीनच्या शेवटच्या सेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स येतात. मग आता 7 इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या शेवटच्या सेल मध्ये येतात. तो ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी तो 1 इलेक्ट्रॉन शेअर करेल, म्हणजे एक बॉन्ड फॉर्म करेल क्लोरीन. हाही क्लोरीन एक बॉन्ड फॉर्म करेल, हाही क्लोरीन एक बॉन्ड फॉर्म करेल आणि हा एक क्लोरीन बॉन्ड फॉर्म करेल. कार्बनच्या शेवटच्या सेल मध्ये 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत म्हणून कार्बन 4 बॉन्ड फॉर्म करेल. क्लोरीनच्या शेवटच्या सेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून तो एक बॉन्ड फॉर्म करेल ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. आणि म्हणून तुमच्या CCl4 चं स्ट्रक्चर, लेव्हिस स्ट्रक्चर जे आहे ते अशा प्रकारचं होऊ शकतं. ओके, त्याला मी काही जास्त व्यवस्थित काढलं नाही. ओके, तर असं जे आहे ते स्ट्रक्चर लेव्हिसचं होणार आहे CCl4 चं. इथे क्लोरीनच्या शेवटच्या सेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात, तुम्ही ते काढू शकता. ओके, ठीक आहे. आणखी पण काही एक्झाम्पल्स आपण पाहू त्याच्यातलं. सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊया, SO2. ओके, काय घेऊ? SO2. ओके, आता या SO2 ला जर तुम्ही स्ट्रक्चर काढावं, या SO2 चं आपल्याला लेव्हिस स्ट्रक्चर याचं काढायचं आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, मी आता पण सांगतो की हे जे काय रूल्स मी तुम्हाला सांगतोय यावरून आपण लेव्हिसचं स्ट्रक्चर काढू शकतो असं नाही. तुम्हाला जेवढे काही एक्झाम्पल मी ते सांगणार आहोत ते तुम्हाला नोट करून घ्यायचे आहेत. तुम्ही नोट करायला पण इथे वेळ देईल आता याच्यापासून पुढे पासून ते नोट करून घ्यायचे आहेत आणि त्यांची पोझिशन, त्या मॉलिक्यूल मधल्या आयटमची पोझिशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला मग काढता येईल. मग तसं तुम्हाला रूल्स वरून फक्त करेक्टली तुम्ही लेव्हिस स्ट्रक्चर कॅल्क्युलेट करू शकत नाही. तर मग बरेच लोक म्हणतात की झालं सगळे रूल आमचे पाहून झाले, बस आता आपल्याला कुठलाही मॉलिक्यूल द्या त्याचं स्ट्रक्चर मला काढता येते, असं नाहीये. या लेव्हिसच्या स्ट्रक्चरचे बरेच सारे काय आहेत, लिमिटेशन्स आहेत. एक एक्झाम्पल आपण इथे घेतोय SO2. ओके, तर आता SO2 जर घ्याल तुम्ही, सल्फर जर घ्याल तर तुमचा सल्फर जो आहे तो सेंट्रल आयटम झाला, तुमचा सल्फर सेंट्रल आयटम झाला. ओके, का? तर कमी क्वांटिटीत आहे म्हणून. ओके, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे म्हणून. आणि नंतर काय, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे म्हणून इकडे दिसत असेल ते काढतो. सल्फर जो आहे तो कमी क्वांटिटीत आहे म्हणून सेंट्रल आयटम झाला. परत काय म्हटलं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे म्हणून आणि साईज मोठा आहे म्हणून हा सल्फर जो आहे तो सेंट्रल आयटम झाला. बरं, पुढे आता ऑक्सिजन जो आहे तो याच्या अवतीभोवती येणार आहे. आता तुम्ही मला सांगा, हे ऑक्सिजन, 2 ऑक्सिजन असे याच्या अवतीभोवती काढतात. हा ऑक्सिजन इथे आपण पहिलेच घेतलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ऑक्सिजनच्या शेवटच्या सेलमध्ये, व्हॅलन्स सेलमध्ये ऑक्सिजनच्या किती इलेक्ट्रॉन्स असतात? 6. ओके, मग 6 इलेक्ट्रॉन्स असतात तर तो 6 इलेक्ट्रॉन त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन जे आहे बाहेर घेईल म्हणजे शेअर करेल. तर तो 2 इलेक्ट्रॉन जर सल्फर कडून सल्फर सोबत शेअर करत असेल तर पहा ना, इथे त्याच्या व्हॅलन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स होते, त्याचे हे किती झाले तुमचे 1 2 3 4, नंतर काय हा 5, हा ते तुमचा 6 इलेक्ट्रॉन. परत सल्फर सोबत 2 इलेक्ट्रॉन त्यांनी शेअर केले तर हे त्याचं ऑक्टेट कंप्लीट झालं. ओके, हे त्याचं काय होईल, ऑक्टेट कंप्लीट. ओके, आता हा जो काय सल्फर ऑक्सिजन आहे तुमचा, याच्याही शेवटच्या सेलमध्ये, व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील? ओके, 1 2 3 4 आणि नंतर काय हा 5 आणि हा एक तुमचा 6. ओके, 6 इलेक्ट्रॉन्स असणार आहे. ओके, त्या 6 पैकी 2 जर त्यांनी सल्फर सोबत शेअर केले तर अशा प्रकारे याचं ऑक्टेट कंप्लीट होईल. ओके, ठीक आहे. आता सल्फरचं तो ऑक्टेट इथे कंप्लीट झालेला आहे, असं स्ट्रक्चर याचं फॉर्म झालेलं आहे. पण ओके, ऑक्टेट सल्फरचं कंप्लीट झालंय, पण हे स्ट्रक्चर जे आहे ते तुमचं लेव्हिस स्ट्रक्चर जे आहे ते SO2 होत नाही. आता कसं होत नाही, याच्यात काय एरर आहे, काय चूक आहे हे आपण लक्षात घेऊ.
थोडंसं एकदा सल्फरकडे पहा. सल्फरचा ॲटॉमिक नंबर आहे, सल्फरचा ॲटॉमिक नंबर आहे 16. ओके, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 1s2, नंतर काय होईल 2s2, नंतर काय तुमचा 2p6, नंतर काय तुमचा 3s2 आणि नंतर काय तुमचा 3p4. ओके, 3p4. याच्या व्हॅलन्स सेल मध्ये, शेवटच्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 आणि 4, 6 त्याच्या व्हॅलन्स सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. या 6 पैकी हा एक इलेक्ट्रॉन, हा एक इलेक्ट्रॉन म्हणजे 2, हे 3 आणि नंतर काय 4च इलेक्ट्रॉन त्यांनी बॉन्डिंग साठी वापरले. ओके, 4च इलेक्ट्रॉन वापरले. त्याच्या व्हॅलन्स सेल मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? त्याच्या व्हॅलन्स सेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. पण त्यांनी ते SO2 सोबत बॉन्ड फॉर्म करताना किती यूज केले? फक्त 1 2 3 4 4च यूज केले. उरलेले दोन जे आहेत ते तुम्हाला इथे लोन पेअरच्या फॉर्म मध्ये ड्रॉ करायचे, असे काढायचे. तर हे आहे लेविस स्ट्रक्चर कोणासाठी? तुमच्या SO2 साठी. मग आता तुम्ही जर पाहिले या SO2 कडे, तर या SO2 मॉलिक्यूल मध्ये सल्फरच्या शेवटच्या सेल मध्ये म्हणजे सल्फरची जी सेल आहे त्यामध्ये जर सगळे इलेक्ट्रॉन तुम्ही मोजाल 1 2 3 4, हे 4 स्वतःचे त्याचे, परत हे 2 म्हणजे 6 स्वतःचे आणि 2 या ऑक्सिजन पासून आणि या 2 ऑक्सिजन पासून जर घेतले असतील तर टोटल इलेक्ट्रॉन त्याच्याकडे जे आहे ते 10 झाले. मग हे एक्झाम्पल आहे कशाचं? कंपाऊंड विथ एक्सपांडेड ऑक्टेट. ज्याहीकडे या मॉलिक्यूलकडे कंपाऊंड विथ एक्सपांडेड ऑक्टेटचं हे एक्झाम्पल आहे. हे पण आपण बघू. पुढचं एक स्ट्रक्चर आपल्याला घेता येईल. ओके, BrF5 घेतला. ओके, BrF5. ओके, तर आता BrF5 घेतला तर सांगा मला याच्यापैकी सेंट्रल आयटम कुठला असायला पाहिजे? सेंट्रल आयटम जो आहे तो Br असायला पाहिजे. तुमचा कोणता? ब्रोमीन असणार आहे. ओके, ब्रोमीन असणार आहे. ओके, फ्लोरीन ऑलवेज ऍट प्रेझेंट ऍट टर्मिनल पोझिशन असं आपण आधीच सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे फ्लोरीन जो आहे तो टर्मिनल पोझिशन वर असेल आणि मी असंही म्हटलं होतं तुम्हाला की फ्लोरीन जो आहे तो सिंगलच बॉन्ड फॉर्म करेल असंही मी तुम्हाला म्हटलं होतं. ओके, फ्लोरीन जो आहे तो शेवटचा म्हणजे काय करतो म्हटलं लास्ट टर्मिनल पोझिशनला प्रेझेंट असतं असं म्हटलं, एकच बॉन्ड फॉर्म करतात. हे असं स्ट्रक्चर झालं. ओके, आता फ्लोरीनच्या लास्ट सेल मध्ये हा इथे लिहिला आहे, तो लिहिला होता फ्लोरीन. ऑक्सिजनच्या शेवटच्या सेल मध्ये 6 आणि फ्लोरीनच्या शेवटच्या सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात 7 असं मी सांगितलं होतं नाही का? आणि निऑनच्या शेवटच्या सेल मध्ये इथे हा सिक्वेन्स लक्षातच ठेवायचा. लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन आणि नायट्रोजन आणि ऑक्सिजन. लिथियम हा सिक्वेन्स लक्षातच ठेवा. याच्यामध्ये निऑनच्या 8 असतात. मग आता फ्लोरीनच्या शेवटच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 7. ओके, मग ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी फ्लोरीन काय करणार आहे? लक्षात घ्या, हा फ्लोरीन आहे त्याच्या शेवटच्या सेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती राहणार आहेत? 7. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी तो एक इलेक्ट्रॉन तुमच्या ब्रोमीन सोबत काय करणार आहे? शेअर करणार आहे. मग एक इलेक्ट्रॉन शेअर करेल तर एक बॉन्ड फॉर्म करेल ना फ्लोरीन, एक बॉन्ड. ओके, मग याही फ्लोरीनचं तसंच होईल. त्याच्या व्हॅलन्स सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स राहणार आहेत. हे 1 2 3 4 5 6 झाले. हा एक 7वा त्याचा एक ब्रोमीन पासून घेतला, हा 8 झाले. ओके, याही फ्लोरीनचं तसंच. ओके, हा 1 हा 2 हा 3 झाला, 4 झाले, 5. ओके, हा 6 आणि 7. एक इलेक्ट्रॉन ब्रोमीन पासून घेतला, 8 झाले नाही का? आता तसंच याचं होईल ना, 1 हा 2 3 झाले नाही का? 4 5 6 आणि 7 एक ब्रोमीन पासून घेतला. तर अशा प्रकारे इथे या फ्लोरीनचं तो ऑक्टेट कंप्लीट झालाय. आता मी एकदा परत या फ्लोरीनचं काढून मला 6 इलेक्ट्रॉन, हा 7वा आणि हा एक 8वा. आता फ्लोरीनचं तर बेटा ऑक्टेट कंप्लीट झालाय. ओके, पण मग ब्रोमीनच्या शेवटच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? तर परत लक्षात घ्या, ब्रोमीन जो आहे तो तुमच्या फ्लोरीनच्याच खाली येत असतो पिरियॉडिक टेबल मध्ये. सगळ्यात पहिलं असतं तुमचा फ्लोरीन, नंतर येत असतं तुमचा क्लोरीन आणि नंतर येत असतं तुमचा ब्रोमीन. तर हे जे काय आहे ते 17 ग्रुप एलिमेंट्स आहेत. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन या सगळ्यांच्या शेवटच्या सेलमध्ये 7च इलेक्ट्रॉन येत असतात. 7च इलेक्ट्रॉन येतात. या ब्रोमीनच्याही शेवटच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन येतात? 7. मग या 7 पैकी त्यांनी किती यूज केले? 1. लक्षात घ्या, ब्रोमीनच्या शेवटच्या सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन यायला पाहिजे असतात. त्याने किती यूज केले ब्रोमीन? इथे 1 हा 2 नंतर काय 3 आणि नंतर काय 4 आणि 5 फ्लोरीन सोबत त्यांनी 5 जे आहे ते यूज केले. 5 जे आहे ते यूज केले. ओके, मग 5 यूज केले पण त्याच्या लास्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉन किती असतात? 7. मग 5 पैकी 2 त्यांनी कोणासोबत शेअर केले नाही आहे, तर ते अनशेअर्ड इलेक्ट्रॉन जे आहे ते असणार आहे त्याच्या लोन पेअरच्या फॉर्म मध्ये त्याच्याकडे प्रेझेंट. तर असं स्ट्रक्चर असणार आहे तुमचं कोणाचं? BF5 चं. कोणाचं? BF5 चं. आणखी पहा, हे नोट करून घ्या. आणखी पण पुढचं एक एक्झाम्पल घेऊया आपण. SOF4 असा हा मॉलिक्यूल आहे. आता याचं स्ट्रक्चर कसं होईल आपल्याला पाहायचं. सेंट्रल आयटम कुठला राहील? सेंट्रल आयटम सल्फर राहील का? सेंट्रल आयटम का सल्फर राहील? सेंट्रल आयटम सल्फर याच्यासाठी राहील का सल्फर जो आहे तुमचा याच्यामध्ये आहे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, साईज भी मोठा आहे आणि कमी क्वांटिटीत आहे, म्हणून सल्फर झाला तुमचा. ओके, सल्फर जो झाला तो झाला तुमचा सेंट्रल आयटम.
आता आपण काय म्हटलं होतं की ऑक्सिजन जेव्हाही तुमचा ऑक्सिजन राहील तर ऑक्सिजन जर टर्मिनल पोझिशनला असला तर तो डबल बॉन्ड फॉर्म करेल. ऑक्सिजन टर्मिनल पोझिशन असला तर तो डबल बॉन्ड फॉर्म करेल. आपला जो फ्लोरीन आहे हा फ्लोरीन किती बॉन्ड फॉर्म करत असतो? तो तुमचा फ्लोरीन तुम्हाला माहिती आहे का फ्लोरीन बॉन्ड फॉर्म करत असतो 4. ओके, तर हा एक फ्लोरीन, आणखी हा काय घेतला फ्लोरीन, आणि हा काय घेतला तुमचा फ्लोरीन, आणखी एक फ्लोरीन मला काढावं लागेल. तर हे 4 फ्लोरीन काढले. ओके, ठीक आहे, लक्षात घ्या किती काढले? 4 फ्लोरीन. आता प्रत्येक फ्लोरीनच्या शेवटच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? फ्लोरीनच्या व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 7. ओके, तर त्याने 7 एक इलेक्ट्रॉन त्यांनी काय केला? एक इलेक्ट्रॉन कोणापासून घेतला? सल्फर पासून, नाही का? ओके, मी काही बाकीचं काढत नाही, लक्षात घ्या. एक इलेक्ट्रॉन कोणाचा? हा फ्लोरीनचा, एक कोणाचा? सल्फरचा. मग तसंच हा फ्लोरीन करेल ना, एक त्याचा आहे आणि एक सल्फरचा. ओके, इथे तसंच होईल, एक सल्फरचा आणि एक कोणाचा? तुमच्या फ्लोरीनचा. इथे तसंच एक फ्लोरीनचा आणि एक सल्फरचा. ओके, लक्षात घ्या. तुम्हाला मी परत सांगतो की रिलेटिव्ह पोझिशन त्या मॉलिक्यूल मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लेव्हिस स्ट्रक्चरचे बरेच सारे लिमिटेशन्स आहेत, त्यासाठी तुम्हाला या मॉलिक्यूल मधल्या आयटमची रिलेटिव्ह पोझिशन लक्षातच ठेवायची आहे. ओके, आता असं झालंय की या फ्लोरीनचं ऑक्टेट कंप्लीट झालेलं आहे. ऑक्सिजनच्या लास्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? हा सिक्वेन्स आपल्याला लक्षात ठेवायचा. ऑक्सिजनच्या व्हॅलन्स सेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात. या 6 पैकी हे 6 इलेक्ट्रॉन त्याच्या व्हॅलन्स सेलमध्ये असतात. या 6 पैकी त्यांनी बॉन्डिंग साठी किती वापरले? ते बॉन्डिंग साठी त्यांनी त्याला ऑक्टेट कंप्लीट करायचं होतं म्हणून 2 त्यांनी बाहेरून घेतले, तर 2 त्यांनी इथे शेअर केले आहेत. हा एक आणि हा एक आपण असं म्हणू. ओके, हा मी सांगतो बघा. आपला पुढचं जे काही एक्झाम्पल आहे ते आहे तुमचं ClO4 निगेटिव्ह. ठीक आहे, सेंट्रल एटम कुठला राहील? सेंट्रल एटम कुठला राहील? सेंट्रल एटम राहायला पाहिजे Cl क्लोरीन. हा, आता याच्या अवतीभोवती काय राहायला पाहिजे? ऑक्सिजन. आता 4 ऑक्सिजन राहतील, म्हणजे 4 ऑक्सिजन. ठीक आहे, आता 4 ऑक्सिजन राहतील. हा एक निगेटिव्ह चार्ज पण याच्यात, निगेटिव्ह चार्ज. आता निगेटिव्ह चार्ज आहे, तर हा निगेटिव्ह चार्ज जो आहे तुमचा, हा निगेटिव्ह चार्ज तुमचा क्लोरीन आणि ऑक्सिजन पैकी, क्लोरीन आणि ऑक्सिजन पैकी कोणावर राहणार आहे? ओके, कोणावर राहणार आहे? त्याच्यावर राहणार पाहिजे ऑक्सिजनवर. आता ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज दिला, चला ठीक आहे. ओके, आपण आता एका ऑक्सिजनच्या बाबतीत लक्षात घेऊ. हा जो काय तुमचा एक ऑक्सिजन आहे, या ऑक्सिजनच्या व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? हा ऑक्सिजनच्या व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 6. ओके, व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? हो, 6. मग आता 6 इलेक्ट्रॉन असतात. एक इलेक्ट्रॉन याच्याकडे जास्तीच आहे. ओके, एक इलेक्ट्रॉन त्याच्याकडे जास्तीच आहे, म्हणजे किती इलेक्ट्रॉन झाले? हा निगेटिव्ह चार्ज आहे त्याच्यावर. निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे इलेक्ट्रॉन आहे, मग एक इलेक्ट्रॉन जास्तीच आहे, म्हणजे 6 आणि 1 किती झाले? 7 झाले. आता त्याच्याकडे 7 झाले आणि 7 झालेले आहेत. एक याच्या सोबत मग 7 इलेक्ट्रॉन झालेले आहेत. तुम्ही इथे 7 इलेक्ट्रॉन दाखवण्याचा प्रयत्न करतो. पाकाचं लक्षात घ्या. ओके, 1 हा नंतर 2, आता हा काय झाला? 3, हा 4 इलेक्ट्रॉन झाले, 4 झाले. नंतर काय करतो? 4, आणखी काय? हा 5. ओके, हा झाला 5 आणि नंतर काय 5 आणखी एक घ्यावं लागेल मला, तर हा इथे काढतो मी तुमचा काय झाला 6. ओके, 6 आणि हा जो निगेटिव्ह चार्ज आहे हा पण आहे रे बेटा. हा असल्यामुळे याच्यावर निगेटिव्ह चार्ज, हा एक निगेटिव्ह चार्ज आहे, तर हा पण एक इलेक्ट्रॉनच तुम्ही कन्सिडर करू शकता. तर याच्याकडे इलेक्ट्रॉन किती झाले समजा? आता पहा, 2 2 4 मी इथे काढले, हे तुम्हाला थोडंसं लक्षात घ्यावं लागेल. हा निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स आहे, कन्सिडर करा. ओके, मग 2 2 4 आणि 2 6 आणि 1 7 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आहे. 6 असतात, एक निगेटिव्ह चार्ज आहे म्हणून एक जास्तीच आहे. मग ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एक क्लोरीन पासून घे, ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एक क्लोरीन पासून घे. आणि म्हणून या ऑक्सिजनच्या आणि क्लोरीनच्या मधात ज्या ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे त्याच्या मधात एक बॉन्ड राहील. लक्षात घ्या कसा, परत सांगतो मी. ओके, ऑक्सिजनकडे त्याच्या व्हॅलन्स सेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात. यावर निगेटिव्ह चार्ज आधीच आहे आणि निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे 6 आणि 1 7 इलेक्ट्रॉन त्याच्या लास्ट सेल मध्ये झालेत. आता आणि 7 एक बॉन्ड जर या क्लोरीन सोबत बॉन्ड फॉर्म केला तर एक इलेक्ट्रॉन त्याला क्लोरीन पासून मिळेल, ऑक्टेट कंप्लीट होईल, संपलं. तर या क्लोरीन आणि ऑक्सिजनच्या मध्ये सिंगल बॉन्ड आहे. बरं, आता हा जो काही ऑक्सिजन आहे तुमचा, हे राहिलेले रिमेनिंग 3 ऑक्सिजन जे आहेत यांच्या व्हॅलन्स सेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन त्यांना क्लोरीन पासून घ्यावा लागतील आणि म्हणून त्याच्यासोबत ते डबल बॉन्ड फॉर्म करतील. डबल बॉन्ड फॉर्म केलं तर ऑक्टेट कंप्लीट झालं. ओके, तर असं स्ट्रक्चर व्हायला पाहिजे म्हणजे बाकीच्या उरलेल्या 3 ऑक्सिजन सोबत हा तुमचा क्लोरीन जो आहे तो डबल बॉन्ड याच्यात असला पाहिजे. ओके, आता लक्षात घ्या का क्लोरीन कडे फायनली लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन राहिला की नाही राहिला? ओके, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनचं कॅल्क्युलेशन आपण करून घेऊ. क्लोरीनच्या शेवटच्या सेलमध्ये, व्हॅलन्स सेलमध्ये क्लोरीनच्या 7 इलेक्ट्रॉन्स असतात. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर लक्षात घ्या, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 आहे. ओके, पहिल्या सेलमध्ये 2, दुसऱ्या सेलमध्ये 8 आणि तिसऱ्या सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन त्याच्या लास्ट सेलमध्ये असतात.
7 इलेक्ट्रॉन वापरले गेले का आपण काउंट करू. ओके ठीक आहे पहा 7 काउंट करूया. झालेत का 1 2 ओके या ऑक्सिजनचा एक आणि एक क्लोरीनचा. ओके देन या ऑक्सिजनच्या सोबत किती शेअर केलेत त्यांनी, या ऑक्सिजन सोबत त्यांनी किती इलेक्ट्रॉन शेअर केलेत, तर या ऑक्सिजन सोबत त्यांनी 2 इलेक्ट्रॉन आणि 2 इलेक्ट्रॉन म्हणजे टोटल 4 ची शेअरिंग आहे. ओके इथे पहा किती शेअर केलेत त्यांनी. ओके इथे शेअर केलेले आहे 4. ओके आता यांचं इथे किती शेअर केलेले आहेत त्यांनी 1 2. ओके समजा हे 1 2 आणि हे 2 4. आता क्लोरीनचे 7 इलेक्ट्रॉन शेअर केलेले तर सोडा, पण किती इलेक्ट्रॉन झालेले आहेत ते एकदा मोजून घेऊ आपण. ओके पहा एक क्लोरीनचा हा इथे एक क्लोरीनचा हा एक क्लोरीनचा म्हणजे किती झाले 2 3 हा 4 नंतर काय हा 5 हा 6 आणि हा 7. ओके आता इथे जरी 4 क्लोरीन शेअर केले असतील तर 4 पैकी 2च क्लोरीनचे आहेत. इथे जरी 4 शेअर केले असतील तर 4 पैकी 2च आहेत. याच्यापैकी 4 पैकी 2च आहेत. ओके म्हणजे 2 2 4 2 6 आणि हा एक 7. ओके 7 इलेक्ट्रॉन झाले. कुठल्याच प्रकारची लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्याच्याकडे नाही आहे. ओके तर हे स्ट्रक्चर होईल तुमचा अशा प्रकारचं ClO4 चं. ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याला पाहायचं आहे ClO3 निगेटिव्ह. ClO3 निगेटिव्ह. आता याचं स्ट्रक्चर कसं होईल, सेंट्रल आयटम कुठला राहील क्लोरीन. ऑक्सिजन किती राहतील याच्या, ऑक्सिजन किती राहतील 3 ऑक्सिजन याच्या अवतीभोवती राहतील. आता याच्यावर एक निगेटिव्ह चार्ज आहे म्हटल्यावर तो ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज राहत नाही. आता ज्याही ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे त्या ऑक्सिजनकडे किती इलेक्ट्रॉन्स आले, तर ऑक्सिजनचा वॅकंट आउटर सेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात. एक निगेटिव्ह चार्ज त्याच्यावर एक्स्ट्राचा आलेला आहे तर मग त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन जास्तीचा आलेला आहे ना त्याच्याकडे, तर त्याच्या शेवटच्या सेल मध्ये बॅलन्स इलेक्ट्रॉन झाले तर 7. ओके 7 झाले. मग 7 झालेला आहे तो ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन त्याला हवा आहे, म्हणजे तो एक इलेक्ट्रॉन या क्लोरीन सोबत शेअर करेल आणि असं ऑक्टेट कंप्लीट करेल. कळतंय का? हा तर असं झालं रे बेटा. ओके आता राहिली या 2 ऑक्सिजनची गोष्ट. तर याचं एकदा लक्षात घेऊ आपण. या ऑक्सिजनच्या व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील, हा पाकिस्तानचा आहे त्याच्यापुढे याच्याकडे पाकिस्तानचा आहे त्याच्याकडे जास्त असतील. इकडे भारतात घुसून राहिला असं थोडी राहिले का. प्रत्येकच ऑक्सिजनच्या व्हॅलन्स शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन, तर याच्याही व्हॅलन्स शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून तो या क्लोरीन सोबत 2 बॉन्ड फॉर्म करेल. 6 त्याच्याकडे आहेत, 2 बॉन्ड बनवले म्हणजे 2 इलेक्ट्रॉन बाहेरून आले, ऑक्टेट कंप्लीट झाला. इथे तसं. ओके झालं. आता आपल्याला चेक करावं लागेल का क्लोरीन कडे 7 इलेक्ट्रॉन झाले का. चेक करू आपण. इथे क्लोरीनने किती इलेक्ट्रॉन शेअर केले, या ऑक्सिजन सोबत किती इलेक्ट्रॉन शेअर केले 2. या ऑक्सिजन सोबत किती इलेक्ट्रॉन शेअर केले 2. 2 कसे वे 2 बॉन्ड जर करत असेल तो तर 4 इलेक्ट्रॉन लागत असतात. मग त्या 2 बॉन्ड साठी 4 इलेक्ट्रॉन लागले. त्या 4 पैकी 2 इलेक्ट्रॉन या क्लोरीनचे आहेत, 2 इलेक्ट्रॉन या ऑक्सिजनचे आहेत. आपण क्लोरीनचे मोजतोय ना आता, तर क्लोरीनचे हे 2 इलेक्ट्रॉन झाले आणि इथे या क्लोरीनचा हा 1 इलेक्ट्रॉन झाला, कारण इथे तर सिंगलच बॉन्ड आहे. मग टोटल इलेक्ट्रॉन कार्बनचे क्लोरीनचे किती झाले 2 1 हे 2 2 4 आणि 5 5च झाले. म्हणजे एक काय आहे त्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे समजा. तर असं स्ट्रक्चर होईल रे भाऊ तुमच्या कोणाचं ClO3 चं. ओके आणखी दुसरं एक एक्झाम्पल आपण याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी तुम्हाला परत वारंवार सांगतोय का तुम्हाला काही जे काही एक्झाम्पल मी घेतोय त्यांचे तुम्हाला पोझिशन जी आहे त्यांची लक्षात घ्यायचं आहे. याला बरेचसे लिमिटेशन्स आहेत, याच्यावर बरेचदा तुम्ही कन्फ्युज व्हाल. असं नाही की रूल पाठ केले म्हणजे प्रत्येक स्ट्रक्चर तुम्हाला काढता येईल असं नाही आहे. परत एक एक्झाम्पल घेऊ इथे NH4 पॉझिटिव्ह. आता NH4 पॉझिटिव्ह सेंट्रल आयटम कुठला, सेंट्रल आयटम नायट्रोजन. याच्या चारही साईडला आपला हायड्रोजन टर्मिनल पोझिशनला असते. टर्मिनल म्हणजे शेवटी हायड्रोजन शेवटच्या पोझिशनला असतं. याच्यावर एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज आहे तुम्ही असं करू शकतो का हा पॉझिटिव्ह चार्ज या पूर्ण मॉलिक्युलवर आहे असंही करू शकतो. एक पॉझिटिव्ह चार्ज. आता आपला हायड्रोजन जो आहे त्याच्या व्हॅलन्स शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन्स असतात. मग त्याने 4 बॉन्ड नायट्रोजन सोबत फॉर्म केले तर 1 इलेक्ट्रॉन नायट्रोजन पासून त्यांनी घेतला असेल नाही का, असं नायट्रोजन पासून घेतला असेल असं झालं हे. ठीक आहे असं स्ट्रक्चर झालं. ओके तुमच्या हायड्रोजनचं तर डुप्लेट जे आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन कंप्लीट झाले. अपडेट तर त्याच्या जन्मात शक्य होतं नाही. 2 इलेक्ट्रॉन झाले हायड्रोजनकडे बस झालं. आता तुम्ही नायट्रोजनचा विचार करा आणि नायट्रोजनचा विचार झाला संपली गोष्ट. नायट्रोजननी 4 हायड्रोजन सोबत 4 बॉन्ड फॉर्म केले म्हणजे त्याचे किती इलेक्ट्रॉन वापरले गेले 4 हायड्रोजन सोबत 4 इलेक्ट्रॉन. तुम्हाला जरी इथे 8 दिसत असतील ना, हे 2 आणि 2 4 2 7 8 जरी दिसत असतील पण ते 8 इलेक्ट्रॉन शेअरिंग केल्यानंतर झाले. पण त्या शेअरिंग मधले 8 पैकी 4 कोणाचे तुमच्या नायट्रोजनचे.
ओके, आता नायट्रोजनचे आहे एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके, एक त्याच्याकडे काय, मग आता नायट्रोजनच्या व्हॅलन्स मध्ये पहा इथे वापरल्या किती गेले 4. नायट्रोजनच्या व्हॅलन्स मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात किती, नायट्रोजनच्या व्हॅलन्स मध्ये इलेक्ट्रॉन असतात 5. नायट्रोजनच्या व्हॅलन्स मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात 5, वापरल्या किती गेले 4. मग एका इलेक्ट्रॉनचा फरक आहे, तर तो एका इलेक्ट्रॉनचा फरक असा आहे की जर इथे हा एक इलेक्ट्रॉन जास्तीचा असला तर इथे पहा एक इलेक्ट्रॉन याच्याकडे, याच्यावर हा जो काय आलेला आहे एक आलेला आहे याचा पॉझिटिव्ह चार्ज. एक कुठला चार्ज आलेला आहे, पॉझिटिव्ह चार्ज. एक पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे एक इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये काय आहे, कमी आहे. एक निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे एक इलेक्ट्रॉन जास्त आहे. ओके, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे लॉस ऑफ, म्हणजे कमी इलेक्ट्रॉन आहे तिथे. तर इथे एक पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे या नायट्रोजनचा एक इलेक्ट्रॉन कमी, म्हणजे त्याच्या व्हॅलन्स सेल मध्ये इलेक्ट्रॉन किती असतात, व्हॅलन्स सेल मध्ये नायट्रोजनच्या इलेक्ट्रॉन्स असतात 7. एक पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे किती राहिले, सॉरी नायट्रोजनच्या व्हॅलन्स सेल मध्ये इलेक्ट्रॉन किती असतात 5. ओके, एक पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे एक इलेक्ट्रॉन कमी आहे म्हणजे किती राहिले 4. ओके, आणि 4 इलेक्ट्रॉन बॉन्डिंग साठी वापरले. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे का, नाही, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथे नाही आहे. तर असं लेव्हिस स्ट्रक्चर होईल तुमच्या NH4 चं. आणखी पण एक असं स्ट्रक्चर किंवा आपण वॉटरच्या संदर्भात पाहायचा स्क्रीनशॉट काढून किंवा पटकन आणखी एक वॉटरचं पाहू आपण. वॉटरचं तर ठीक आहे, वॉटरचं तर येईल तुम्हाला. आणखी एक एक्झाम्पल घेतो H3O. ओके, H3O. ओके, H3O. आता पाहू सेंट्रल आयटम कुठला राहील, सेंट्रल आयटम राहणार आहे ऑक्सिजन. सेंट्रल आयटम राहणार आहे ऑक्सिजन. ओके, याला 3 हायड्रोजन राहतील. आपल्याला माहिती आहे की हायड्रोजन टर्मिनल पोझिशनला शेवटी असतं आणि एक एक बॉन्ड फॉर्म करतात. झालं, इथे बॉन्ड फॉर्म करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन तुमच्या हायड्रोजनचा, एक इलेक्ट्रॉन तुमच्या ऑक्सिजनचा, एक हायड्रोजनचा, एक ऑक्सिजनचा, असं असेल. बरं, ठीक आहे, गोष्ट इथे संपत नाही. गोष्ट इथे कशी काय संपणार आहे पहा, लक्षात घ्या. इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे, एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता ऑक्सिजनचा विचार करा. ऑक्सिजनच्या लास्ट सेल मध्ये, ऑक्सिजनच्या व्हॅलन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, ऑक्सिजनच्या व्हॅलन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 6. ओके, तर 6 इलेक्ट्रॉन्स असतात. मग या 6 पैकी एक इलेक्ट्रॉन एक पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे कमी आहे, म्हणजे किती राहिले 5 राहिले. ओके, या 5 पैकी किती वापरल्या गेले, 1 2 3, म्हणजे अजून 2 बाकी आहेत. मग 2 बाकी आहेत म्हणजे ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, तर असं स्ट्रक्चर होईल तुमच्या H3O पॉझिटिव्हचे. ओके, तर असं स्ट्रक्चर राहणार आहे. आता बोर्ड परत लक्षात घ्या बेले हो, हे जे आहे इथे इलेक्ट्रॉन जरी 6 दिसत असते तुम्हाला, तर हे 6 शेअरिंग झाले आहेत. तसे तर ऑक्सिजनने 3 हायड्रोजन सोबत बॉन्ड फॉर्म केले आहे, म्हणजे 3च इलेक्ट्रॉन शेअर केले आहेत त्यांनी. म्हणजे 3 शेअर केले आहेत म्हणजे 3 आणखी आले त्याच्याकडून, म्हणजे 3 आणि 3 6 झाले. ओके, 6, एक इलेक्ट्रॉन याच्याकडे कमी आहे म्हणजे किती झाले तुमचे 6 आणि हे 2 ते का. ओके, हे 2 3 झाले 8, असं इकडे काउंट केलं तरी होईल. तर अशा प्रकारे तुमच्या H3O पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे काय एक्झाम्पल आज आपण पाहिले हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, त्याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पाहायचे आहे. आणि परत तुम्हाला मी सांगेल की फक्त रूल रटून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चर कॅल्क्युलेट करता येईल असं नाही आहे. तर त्या पर्टिक्युलर ॲटमची रिलेटिव्ह पोझिशन तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आणि हे जे काही एक्झाम्पल्स आपण पाहिले ते तुम्ही करून पहा. आणि असं नाही की मी एखाद्या वेळेस एक्झाम्पल घेत असताना H2SO4चं तुम्ही स्ट्रक्चर घेतलंय तर पहिल्यांदा तुम्ही सल्फरमध्ये घेतला आणि पुढच्या याच्यात तुम्ही ऑक्सिजनमध्ये घ्या, म्हणजे एका याच्यात सेंट्रल ॲटम सल्फर घेतला, पुढच्या याच्यात तुम्ही ऑक्सिजन सेंट्रल ॲटमला घ्या, ऑक्टेट कंप्लीट करून द्या आणि म्हणाल की हे H2SO4चं स्ट्रक्चर आहे, तर तसं ते होणार नाही. ओके, याचे लिमिटेशन काय आहे, तर लिमिटेशन मी तुम्हाला आधी पण सांगितलेच आहे, थोडंसं आता इथे पण सांगतो लेव्हिस स्ट्रक्चरचे आणि लेव्हिस स्ट्रक्चरचे लेव्हिसचे काय लिमिटेशन्स आहेत. ते एक तर लिमिटेशन्स असं आहे का लेव्हिसनं जे काय स्ट्रक्चर आपल्याला एक्सप्लेन केलेले आहेत किंवा आजही आपण जे करतो तर ते असं करत असतो किंवा ऑक्टेट कंप्लीट झालं त्याचे. पण बरेचसे कंपाऊंड्स असे आहेत की ज्यांचं ऑक्टेट कंप्लीट नाही आहे. ओके, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलंय की कोणतं होतं तुमचा BeCl2 आहे, ड्रॉ करून पहा. BeCl2 मध्ये ऑक्टेट कंप्लीट नाही आहे. नंतर आहे तुमचा BeF3. ओके, BeF3 ऑक्टेट कंप्लीट नाही आहे, 6 इलेक्ट्रॉन आहे त्याच्या शेवटच्या सेलमध्ये, इथे 4च आहेत. तर हे आहेत इनकम्प्लीट ऑक्टेटचे एक्झाम्पल. आणखी काही होते तुमचे एक्सपांडेड ऑक्टेटचे एक्झाम्पल. त्याच्यात एक एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे, तुम्ही काढून पहा. हा PCl5 आहे. ओके, आजही आपण 2-4 एक्झाम्पल घेतले, त्याच्यामध्ये एक्सपांडेड ऑक्टेट होतं, 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन होते त्याच्या सेंट्रल ॲटमच्या सेलमध्ये. तर इथे फॉस्फरसचं तुम्ही PCl5चं स्ट्रक्चर जर काढाल तर इथे फॉस्फरसच्या शेवटच्या सेलमध्ये 10 इलेक्ट्रॉन तुम्हाला पाहायला भेटतील. परत एक एक्झाम्पल आहे SF6. तर इथे SF6 जर तुम्ही घ्याल तर या सल्फरच्या शेवटच्या सेलमध्ये 12 इलेक्ट्रॉन्स येतात. म्हणजे कंपाऊंड विथ एक्सपांडेड ऑक्टेट असे आहेत. हे लिमिटेशन्स आहेत तुमच्या लेव्हिस स्ट्रक्चरचं.
आणि लेविस स्ट्रक्चरचे हे लिमिटेशन झालं. आणखी एक लिमिटेशन आहे जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं का क्लासच्या शेवटी मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईल तुम्हाला घेऊन. तो होता तुमचा NO2. ओके, हा NO2 होता. आता या NO2 चं जर तुम्ही पाहाल तर हे स्ट्रक्चर असं व्हायला पाहिजे. हा नायट्रोजन सेंट्रल ॲटम, हा एक ऑक्सिजन आणि हा दुसरा ऑक्सिजन, सॉरी एक ऑक्सिजन असं घेतलं मी. आता एक ऑक्सिजन दुसरं काढून ठेवतो ना, चला काही प्रॉब्लेम नाही. आता मला सांगा का नायट्रोजनच्या व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? नायट्रोजनच्या व्हॅलन्स शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतात. ऑक्सिजनच्या व्हॅलन्स शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात. आता ऑक्सिजनच्या व्हॅलन्स शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी तो 2 बॉन्ड फॉर्म करेल. पहा आता ऑक्टेट कंप्लीट झाले का? हे 6 इलेक्ट्रॉन तुमच्या ऑक्सिजनचे, ओके, आणि हे 2 नायट्रोजन पासून घेतले समजा, ओके, 2 नायट्रोजन पासून घेतले, ओके. ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट झालं. आता तुमचं ऑक्सिजन आहे इथे, ओके. पहा या ऑक्सिजनच्या व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत? तुमचे 6 इलेक्ट्रॉन्स असतील. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी हा नायट्रोजन इथे 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन यांच्यासोबत देतो. कोऑर्डिनेट बॉन्ड आपण पाहतो तर तुम्हाला आठवत असेल तर कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणजे इथे नायट्रोजन काय केलं, इथे 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दिली याला, ओके. तर या ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट झालं. मग आता नायट्रोजनचं पाहूया. नायट्रोजनचं किती इलेक्ट्रॉन्स होते, किती राहिले? टोटल इलेक्ट्रॉन नायट्रोजनकडे किती असतात व्हॅलन्स शेल मध्ये? 5. टोटल इलेक्ट्रॉन 5 असतात. या 5 पैकी 2 इथे दिले, 2 इथे दिले, ओके, आणि 2 इथे दिले म्हणजे 2 आणि 2 किती झाले? 4 झाले, ओके. 2 आणि 2 किती झाले? तर डाबा 5 किती झाले? 2 आणि 2 किती झाले? 4, ओके. आणखी एक इलेक्ट्रॉन, आता व्हॅलन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती असतात? 5, ओके. तर मग व्हॅलन्स शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन याच्याकडे जास्त राहिला म्हणजे याच्या व्हॅलन्स शेल मध्ये आता जर तुम्ही असं पाहाल तर या नायट्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन राहिला. तर हे जे काय एक्झाम्पल आहे याच्यामध्ये ऑड इलेक्ट्रॉन तुम्हाला नायट्रोजनच्या सेंट्रल ॲटम म्हणजे जो नायट्रोजन आहे तुमचा त्याच्यामध्ये तुम्हाला ऑड इलेक्ट्रॉन पाहायला मिळतात. ऑड कसे लक्षात घ्या, हे 2 म्हणजे हे 4, जर तुम्ही सगळे शेअरिंगचे मोजाल तर हे 4 आणि हे 2 6 झाले आणि हे 7 झाले म्हणजे ऑड इलेक्ट्रॉन तुम्हाला नायट्रोजनच्या सेंट्रल ॲटम मध्ये म्हणजे या NO2 च्या सेंट्रल ॲटम मध्ये पाहायला मिळतात. तर हे सगळे लिमिटेशन्स आहेत कोणाचे? तुमच्या लेविसचे. लेविसची परत एक थेरीज पण आहे, एक थेरी आहे लेविसची, ती पण थोडीशी सांगतो. आजचा व्हिडिओ खूप म्हणजे मोठा होत चाललाय, एक टॉपिक आपला पुढे जात आहे. पण मग किती दिवस हा टॉपिक कंटिन्यू करणार आहोत आपण लेविस स्ट्रक्चरचा? आपला आज आपण सांगून घेऊ. लेविसच्या बाबतीत आणखी एक थेरी आहे. तशा 3 थेरीज आहेत ऍसिड बेस म्हणजे सांगणार आहे. एक तुमची लेविस थेरी आहे, एक अरेनियस थेरी आहे आणि एक ब्रॉन्स्टेड थेरी आहे, ओके. तर त्यातली लेविस थेरी आपल्याला पाहिजे. तर लेविसचं म्हणणं असं आहे की ऍसिड अशा सबस्टन्सला तुम्हाला म्हणायचं आहे. मला लक्षात घ्या मी काय म्हणतो. अकॉर्डिंग टू लेविस ऍसिड तुमचा असा सबस्टन्स राहील की जो इलेक्ट्रॉन डेफिशियंट राहील. ऍसिड कोण राहील? जो इलेक्ट्रॉन डेफिशियंट राहील, ओके. आपण लक्षात घेऊ. समजा मी तुमचा हा BF3 घेतला तर या BF3 चा स्ट्रक्चर तुम्ही ड्रॉ करून पहा. या BF3 चा हा जो काय BF3 मधला बोरॉन आहे, या बोरॉनच्या शेवटच्या सेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन राहतात. मग इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे का इलेक्ट्रॉन रिच आहे? इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. म्हणजे हा तुमचा BF3 इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे म्हणजे हा इलेक्ट्रॉन गेन करेल आणि जर तो इलेक्ट्रॉन गेन करेल तर अकॉर्डिंग टू लेविस तो ऍसिड व्हायला पाहिजे. लेविसची ऍसिडची डेफिनेशन परत एकदा सांगतो. अकॉर्डिंग टू लेविस जोही सबस्टन्स इलेक्ट्रॉन गेन करेल त्याला तुम्हाला ऍसिड म्हणायचं आणि त्याच्या उलट जो इलेक्ट्रॉन डोनेट करेल त्याला बेस म्हणायचं आहे. तर इलेक्ट्रॉन डेफिशियंट जोही मॉलिक्यूल असेल तो ऍसिड म्हणून वर्क करते. इथे पहा तुम्ही हा BeCl2 घ्याल त्याच्या शेवटच्या सेलमध्ये 4च इलेक्ट्रॉन आहे. मग इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे म्हणजे हा पण इलेक्ट्रॉन गेन करू शकते. आणि इलेक्ट्रॉन जर घेत असेल तर हा पण तुमचा काय झाला? लेविस ऍसिड झाला, ओके. परत जेवढे काही तुमचे कॅटायन्स असतील हे कॅटायन्स पण इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहेत आणि हे पण इलेक्ट्रॉन गेन करू शकतात आणि म्हणून हे पण काय होतील? ऍसिड होतील. तर अशा प्रकारे हा थोडासा लेविसचा कन्सेप्ट होता, हा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. परत हा व्हिडिओ थोडासा पॉज करून तुम्ही पहा. काही अडचण आली तर मला सांगा. आपण उद्याच्या दिवसाला परत याच्यावर थोडी रिव्हिजन घेऊ आणि पुढचा टॉपिक कंटिन्यू करू. आजच्या दिवसाला